संदीपच्या खिशातला फोन परत व्हायब्रेट झाला. संदीप चांगलाच वैतागला. हे वेंडर्स पण ना, जरा त्यांना धीर नसतो. आज मीटिंगमध्ये असताना त्यांचा फोन अखंड व्हायब्रेट होत होता. एखादा दिवसच असा उजळतो. आज सकाळपासून काहीच नीट होत नव्हतं. आज आधी सकाळी उठायला उशीर झाला. मग मिनीची शाळेला तयार होण्याची कटकट, त्यात संगीताची ओरडाओरड, त्यात मिनीची शाळेची बस चुकली. मग मिनीला गाडीत बसवून संदीप तिला शाळेत सोडायला निघाला. तर बिल्डिंगच्या बाहेर गाडी काढल्यावर तिला आठवलं, क्राफ्ट पेपर घरीच राहिलेत आणि ते तिला हवेच होते. मिनी आता पहिलीत होती. टीचरचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्यप्रमाणे ऐकलंच पाहिजे. जसं काही क्राफ्ट पेपर नेले नसते तर मोठं आकाश कोसळणार होतं. पण नाही, क्राफ्ट पेपर शिवाय ते शाळेत जाणं शक्यच नव्हतं. मग तिला तसंच गाडीत ठेवून परत घरी जावं लागलं. तिचे ते पेपर शोधण्यात 5-10 मिनिटे गेली. घरात संगीता चिडलेलीच होती. तेवढ्या 5 मिनिटात पण तिचं ओरडून बोलणं सुरूच होतं. अगदी डोकंच फिरलं होतं संदीपचं तेव्हा. मग मिनीला शाळेत सोडून कंपनीत यायला उशीरच झाला. त्यात आजच्या मीटिंगची तयारी पण नीट करता आली नाही. एकतर आधी सोमवार म्हटलं की तसाच धावपळीचा असतो. त्यात आज हे सगळं एकत्र आलेलं. काल पार्टीमुळे रात्री झोपायला उशीर झाला आणि त्यात रात्रभर संगीताची कटकट. तिने एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती सगळ्यांसमोर. कालच्या पार्टीची आठवणही संदीपला नकोशी वाटली. संदीपने मीटिंगमध्ये परत लक्ष द्यायचा प्रयत्न केला. देशपांडे सर बोलत होते. ते पॉईंट्स तो नोट डाऊन करू लागला. सोमवारची ही मीटिंग महत्त्वाची असते. मागच्या आठवड्याच्या कामाचा रिव्ह्यू आणि नवीन आठवड्याचे टार्गेट्स, काही नवीन असाइनमेंट, सगळं सोमवारच्या मीटिंगमध्ये ठरतं. परत परत व्हायब्रेट होणाऱ्या फोनकडे त्याने पुन्हा दुर्लक्ष केलं. मध्येच कॉन्फरन्स रूमचं दार उघडून ऑफिस बॉय आत आला. त्याने देशपांडे सरांच्या हातात एक चिठ्ठी दिली. खरं तर असं सहसा कधी होत नाही. मीटिंग चालू असताना बाहेरचा डिस्टर्बन्स कधी येत नाही. तसा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शनच आहे सगळ्यांना. सगळ्यांचे फोन पण सायलेंटवर असतात. देशपांडे सरांनी नोट वाचली. त्याचा चेहरा गंभीर झाला. संदीप, तुझ्या घरी इमर्जन्सी आहे. तू बाहेर जाऊन चेक कर आणि तू घरी जा लवकर. हवं तर बरोबर कुणाला तरी घेऊन जा, त्याने संदीपला सांगितलं. संदीप उठून बाहेर गेला. फोन चेक केला. 17 मिस कॉल्स. बापरे! त्याने कॉल चेक केले. 2 कॉल्स त्याच्या आईबाबाचे होते. बाकी सगळे कॉल शेजारच्या सानप काकाचे होते. काय झालं एवढं, असा विचार करत त्याने सानप काकांना फोन लावला. हॅलो काका, मी संदीप बोलतोय. काय झालं संदीप? अरे किती वेळचा मी तुला गाठण्याचा प्रयत्न करतोय. संदीप, ताबडतोब घरी ये, काका म्हणाले. झालं काय पण काका, लवकर सांगा. अरे संगीताला हॉस्पिटलमध्ये नेलंय. तू लगेच घरी ये, मग बोलू. मिनी शाळेतून आली आहे. ती आता आमच्या घरी आहे. तू लवकर इथे ये. पुढचं काहीच न बोलता काकांनी फोन कट केला. संगीता कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे वगैरे काहीच सांगितलं नव्हतं काकाने. सानप काका काकू संदीपच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारे. 4 वर्षापूर्वी बँकेतून रिटायर झाले होते. काका काकू आता दिवसभर घरीच असायचे. अगदी समोरचाच फ्लॅट होता त्यांचा आणि काका काकू दोघंच राहायचे. संदीप संगीताशी त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. संगीताला एकटीला कुठे बाहेर वगैरे जायचं असलं थोड्या वेळाकरता तर मिनी काका काकूजवळ आनंदाने राहायची. मिनीलाही त्यांचा खूप लळा होता. संगीता अचानक हॉस्पिटलमध्ये? काकांनी काहीच नीट सांगितलं नाही. म्हणजे मिनी स्कूल बसमधून आपण घरी आलेली दिसते. कदाचित सानप काका गेले असतील तिला आणायला. संदीपने पटकन आपल्या जागी येऊन लॅपटॉप बॅगमध्ये ठेवला. गाडीच्या किल्ल्या घेतल्या आणि देशपांडे साहेबांच्या असिस्टंटकडे निरोप ठेवून तो घरी निघाला. ट्रॅफिकमधून वाट काढत घरी जायला त्याला जवळपास तासभर लागला. आधीच रात्रीच्या जागरणाने डोकं भणभणत होतं. त्यात सकाळची ऑफिसची धावपळ आणि आता हा असा अचानक निरोप. काल पार्टीत पण जरा जास्तच झाली होती. तेवढ्यावरून केवढी ताळताळ बोलत होती संगीता. तसंही तिला कटकट करायला काहीही कारण पुरतं. कधीकधी तर कारणही लागत नाही. त्याने परत कालचा विचार डोक्यातून झटकला. संदीप बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पोहोचला तेव्हा पार्किंगच्या आवारात पोलिसांची गाडी उभी होती. पार्किंगमध्ये बरीच गर्दीही दिसत होती. लोक आपापसात कुजबुजत होते. तो उतरला तसा त्याला जायला गर्दीने आपोआपच वाट द्यायला सुरुवात केली. तो फ्लॅटसमोर पोहोचला तर तिथेही बरीच गर्दी जमली होती. त्याच्या घराचं दार उघडंच होतं. दाराजवळच 2 पोलीस उभे होते
आतही काही लोक असावीत. तो दिसताच आला आला म्हणून कुजबूज झाली. त्याला बघताच समोरच्या फ्लॅटमधून नाना काका पुढे झाले. संदीप, इकडे इकडे ये, त्याने संदीपला आवाज दिला. काकाच्या घरातही बरीच गर्दी होती. आतून कुणीतरी त्याला प्यायला पाणी आणून दिलं. मिनी तिथे तर दिसत नव्हती. काय झालं काका, ही एवढी गर्दी माझ्या घरात? पोलीस? मिनी कुठे आहे? आणि संगीताला काय झालं? कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ती? संदीपने घाईघाईने विचारलं. सांगतो सगळं, आज चल, काका म्हणाले. काका काकूनी संदीपला आत बेडरूममध्ये नेलं. संदीप, बस, शांत राहा, आधी नीट ऐकून घे, सगळं सांगतो. संगीताला लाईफलाईनमध्ये नेलं आहे. मिनी खाली सुधीरकडे आहे, काका म्हणाले. काय झालं तिला? संदीपने परत विचारलं. आज सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे तुमची कामवाली सुरेखा आली. तिने तुमची बेल वाजवली, पण आतून संगीताने दार उघडले नाही. मग तिला वाटलं संगीता जवळपास कुठेतरी गेली असेल कामाला, म्हणून ती किल्ली घ्यायला आमच्याकडे आली. आम्हालाही वाटलं असेल संगीता जवळपास कुठेतरी भाजी वगैरे आणायला गेली असेल. आणि सुरेखा बरेचदा किल्ली घेऊन जाते, तुमच्या घरी कुणी नसलं तर, म्हणून आज पण मी सुरेखाला किल्ली दिली, काकू म्हणाल्या. मग सुरेखाने दार उघडलं. धुण्याचे कपडे घ्यायला ती आतल्या बाथरूममध्ये गेली आणि बघते तर काय, काकूच्या अंगावर शहारे आले. त्यांना पुढे सांगवत नव्हतं. आतल्या बेडरूममध्ये संगीता संगीता पंख्याला लटकलेली होती. काकांनी कसंबसं सांगितलं. क क काय? सुरेखा तिथूनच किंचाळत आमच्याकडे आली. तिला बोलताही येत नव्हतं, नुसती तिकडे बोट दाखवत होती. मग मी आणि काका इथून धावतच गेलो. संगीताने ओढणीने फास घेतला होता. आम्ही दोघंही घाबरलो. मग आधी तुला फोन केला, तू फोन उचलला नाही. मग मी खाली गेलो. नेमका खालच्या सुधीर घरी सापडला. मग तो आला. तसंही पोलिसांना कळवावं लागणार होतं. आम्हाला तर काहीच सुचत नव्हतं. मग सुधीरनेच पोलिसांना फोन केला. लगेच पोलीस आले, ॲम्ब्युलन्स आली. तेच लोक संगीताला लाईफलाईनमध्ये घेऊन गेले पोस्टमॉर्टम करायला, काकाने सांगितलं. पोस्टमॉर्टम? डेड बॉडीचं? तुझ्या आईलाही कळवलं मी इथे यायला. त्याचा नंबर होता माझ्याकडे. तुझे आईबाबा इकडे यायला निघाले आहे, संध्याकाळपर्यंत येतील, काकू म्हणाल्या. संदीप तसाच सुन्नपणे बसून राहिला. बाहेरची कुजबूज वाढत होती. मिनी कुठे आहे काकू? खाली, सुधीर घेऊन गेला तिला, इथे गर्दी होती म्हणून. तिथे तन्वी आहे तिच्याबरोबर, काकू म्हणाल्या. संदीपचा फोन वाजला. आईचा होता. कुठे आहेस संदीप तू? काय झालं असं अचानक? आईचा आवाज कापत होता. माहीत नाही आई, मी आत्ताच आलो. संदीपला रडायला येत होतं. आम्ही 3-4 तासात पोचतो आहे संदीप, तू धीर धर. मिनीला सांभाळ. संगीताच्या घरी कळवलं का? फोनवर आता बाबा बोलत होते, सांग तू. संदीप, तुला बाहेर बोलवत आहेत पोलीस, बाहेरून आवाज आला. काही सुचतच नाही आहे गं संगीताचं ऐकल्यापासून. हो ना, खूपच मोठा धक्का आहे हा. हे काही खरंच वाटत नाही. अजूनही वाटतं हे सगळं खोटं आहे. आत्ता डोळे उघडतील आणि हे वाईट स्वप्न असेल. अजूनही थरथर कापायला होतं. वाटलं होतं का संगीता असं काही करेल म्हणून? आपल्यासारखीच एक एक गोड मुलगी, चांगला कमवता नवरा, घरी जाच करायला कुणी नाही, चांगला राजा राणीचा संसार. अजून काय हवं सुखी राहायला? कोणास ठाऊक नक्की काय झालंय. तिने काही नोटही लिहिली नाही म्हणे. मला तर ती खूप दिवसात भेटलीही नव्हती. मलाही प्रत्यक्ष भेट नव्हती, पण कधीतरी माझा फोन व्हायचा तिला. उदासच असायची हल्ली ती. हो, मलाही तसं जाणवलं होतं अलीकडे फोनवरच. जरा एकटी एकटी पडल्यासारखी वाटायची. तरी मी फोन करायचे तिला बरेचदा. पण एवढं टोक गाठण्याआधी काहीतरी बोलायचं तिने. आपण काहीतरी मदत केली असती. जरा भेटलो बोललो असतो. सगळ्यांचेच डोळे सारखे सारखे भरून येत होते. ती तिच्या कोशातून बाहेर यायलाच तयार नसायची. आपण कितीही बोललं तरी तिची जेमतेम उत्तर असायची. कधीतरी वाटायचं पण, आपण आपल्या कामातून एवढा वेळ काढून फोन करतोय तर पूर्वी अशी नव्हती ती. काय अर्थ आहे आपण एकमेकीच्या मैत्रिणी असण्याला, जर स्वतःच एवढं कोंडून ठेवलेलं मन पण मोकळं करता येत नसेल तर. मिनीच्या जन्मानंतर स्वतःहून तिने नोकरी सोडली होती. मी तेव्हाच तिला म्हटलं होतं, एवढी वर्षे नोकरी करते तर एकदम घरी बसणं तुला जड जाईल. हो ना, पण दिवसभर मिनीला बाहेर ठेवायची तिची तयारी नव्हती.
तेव्हा सुरुवातीला वर्षभर काही वाटलं नाही तिला. मग म्हणायचे, सगळ्यांपासून खूप दूर गेल्यासारखं वाटतंय. एवढी शिकून चांगली इंजिनियर झाली, चांगली नोकरी होती. मी म्हटलं होतं तिला, आता मिनी थोडी मोठी झाली, शाळेत जाते, तर परत सुरू कर काहीतरी. आता तिचा कॉन्फिडन्स कमी झाला होता. त्या संदीपचंही घरात खूप लक्ष नव्हतं म्हणे. तो त्यांच्या कामात असायचा. तिची खूप चिडचिड व्हायची. संदीपबद्दल तिच्या खूपच तक्रारी असायच्या. पण जाताना निदान मिनीचा तरी विचार करायचा. तिनं तिचं जे काय असेल ते दुःख बघितलं. पण ती पोरगी तर कायमच्या आईला मुकली ना. संदीपला भेटायला जाऊया, पण त्याला पकडलंय म्हणे. संदीपला? का? यात त्याची काय चूक? तिच्या घरच्यांनी पोलीस कंप्लेंट केली. संगीता स्वतः असं काही करूच शकत नाही म्हणतायत, म्हणून तो असं काही करेल. काहीतरीच काय, एवढा सुशिक्षित इंजिनियर. नुसतं वाद असणं वेगळं, ते सगळीकडेच असतात, पण हे असं काहीतरी. छे छे. त्याचे आई वडील आलेत ना, त्यांना पण केवढा मोठा धक्का. एक तर संगीता अशी गेली, त्यात मुलगा तुरुंगात. त्यांना तरी भेटून येऊ. अरे यार, काय होऊन बसले हे. पार हादरायला झाले. हो ना, विश्वासच बसत नाही. काल भेटलो होतो आपण सगळे, एकदम हे असं काय होऊन बसलं. सगळं छान चालू होतं. काल संगीता जरा जास्तच चिडली होती. पण एवढं काय चिडायचं तिने पण. होतात कधीतरी 1-2 पेग जास्त. पण ती संदीपला नको घेऊ म्हणत होती, तरी त्यानं ऐकलं नाही. याचा राग आला तिला. ती सर्वांसमोर नको म्हणत होती, म्हणूनच तो आणखी घेत होता. म्हणून एवढं चिडायचं पण त्यात. कधीतरीच भेटतात सगळे, होतं कधी कमी जास्त. ती ड्रायव्हिंग करते म्हणून तर त्याला घरी जाण्याचं पण टेन्शन नव्हतं. नाहीतर आपणही त्याला थांबवलं असतं. मुळात हे प्रकरण एवढं होईल असं कुठे वाटलं होतं. सगळ्यांनीच तिचं चिडणं नेहमीप्रमाणे चेष्टेत घेतलं. पण काल तिला राग आवरतच नव्हता. बघितलं ना, सगळ्यासमोरच किती चिडली होती ती संदीपवर. पूर्वी अशी नव्हती ती. हल्लीच जरा जास्त चिडायला लागली होती. तिचा काही क्षणाचा राग झाला, पण त्याच्या आयुष्याची वाट लागली. कदाचित कालचं तिचं चिडणं ही उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी असेल. आधी काही झालं असेल. आता पुढे काय? काय करायचं आपण? संदीप लॉकअपमध्ये आहे. त्याच्यावर संशय आहे पोलिसांचा. तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली. हो, त्यांचे आईवडील आले आहेत. बघूया ते काय म्हणतात ते. काहीतरी तर करावंच लागेल. फुकाच अडकवलं त्याला. काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही धीर धरा. सानप काकू संदीपच्या आईला समजावत होत्या. का येऊन बसलं हो हे? आम्ही समजवत होतो. सगळं छान चालू आहे. आता संगीता अशी गेली, संदीप जेलमध्ये, मिनीला तिच्या माहेरचे घेऊन गेले. एवढी गोड पोरगी, काय वाटत असेल तिला. आई नाही, आता जवळ बाप नाही. सगळंच उद्ध्वस्त झालंय. तुम्ही यायच्या आधी संगीताचे आई वडील आले आणि घेऊन गेले मिनीला. आम्ही तरी काय करणार? शेवटी आम्ही परकी माणसं, काकू म्हणाल्या. बिचारा माझा मुलगा, काय अवस्थेत असेल तिकडे. आता ही दोघं गेली ना वकीलकडे, जमानतीवर सोडवून आणतील संदीपला. मग होईल हळूहळू सर्व ठीक. तुम्हाला माहीत आहे, आम्ही इथे जरा कमीच यायचो. वाटायचं त्यांच्या संसारात आमची लुडबुड नको वाटायला. संगीता खूपच डॉमिनेटिंग होती आणि हट्टीही. तिला सगळं तिच्या मनाप्रमाणे घडायला हवं असायचं. मग मला वाटायचं, आमच्यामुळे उगाच भांडण नको बाई तुमच्यात. तर हे या थराला गेलं. संदीप ही कधी काही बोलला नाही बिनसल्याचं. अहो, भांडण कुठे होत नाही. त्याचीही व्हायची तशी. काल रात्री पण बऱ्याच उशिरा जरा आवाज येत होते, पण आलेत. बघा हे दोघं. संदीपचे बाबा आणि सानप काका घरात शिरले. काकूनीच आत जाऊन पाणी आणलं. भेटले का हो वकील? काय म्हणत आहेत? जमानत तरी होणार ना? आईने विचारलं. बाबा काहीच बोलले नाही, पण सानप काकाच म्हणाले, आता सध्या जामीन नाकारलाय. अजून 8 दिवसांनी बघू. अगं बाई, जामीन का नाकारलं? म्हणजे अजून 8 दिवस तू तिथेच राहणार? काकूने विचारलं. हो, तिच्या माहेरच्यांनी तक्रार केली. तिने काही सुसाईड नोट पण नाही लिहिलेली. ते आत्महत्याच नाहीच म्हणतात. हल्ली कायदे तर मुलीच्या बाजूने असतात ना. आपलं कोण ऐकून घेणार? बाबा थकलेल्या आवाजात म्हणाले. अहो, असं काय बोलताय? आत्महत्या नाही तर काय? घरात घुसून कोण फासावर देणार होतं तिला? पोलिसांनी चौकशी केली. बिल्डिंगच्या वॉचमनने आणि आणखी काही लोकांनी त्याला थोडा वेळ बिल्डिंग बाहेर गाडी उभी करून घरी आलेलं बघितलं म्हणे. आता सगळे सुन्न झाले. खोटा आळ घेत आहेत हो ते लोक. संदीप असं काही करणार नाही. तो घरी आला म्हणजे काय लगेच? काहीही काय बोलायचं?
एका चांगल्या घरातला मुलगा आहे तो, आई रडत रडत म्हणाले. तुम्ही बघताय ना, तिच्या मैत्रिणी येऊन गेल्या, त्यांची मित्र येऊन गेले. कुणीतरी काही वाईट बोललं का त्याच्याबद्दल? कुणाला तरी काही शंका वाटली का? त्यांच्याकडे चौकशी करा म्हणावं. ते त्यांचं काम करतील. आपण चांगला वकील दिलाय, तो त्याचं काम करेल. आता आपण फक्त प्रार्थना करायची देवाची. उसासून बाबा म्हणाले. आणि नक्की काय झालं हे फक्त दोघांनाच माहीत आहे. त्यापैकी संगीता हे जग सोडून गेली आणि संदीपचा आवाज किती ऐकला जाणार हे माहीत नाही. सगळे सुन्नपणे बसले होते. नक्की काय झालं असेल याचा विचार करत. पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडताना बघायला भेटते आहे. पण याचं मूळ कारण काय? आपला राग अतिशय वाईट आहे. आपण रागाच्या भरात खूप मोठे टोकाचे पाऊल उचलतो. त्यामुळे आपल्या मागे राहिलेले आपल्या परिवारातील लोकांचं काय होणार याचा सुद्धा विसर पडतो. पण राग हे क्षणापुरतं येतो, पण आपलं जीवन उद्ध्वस्त करून जातो. म्हणून सर्वांनी आपल्या रागावर कंट्रोल करायला शिकायला हवं, असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या विना व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.